यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला तळोजा कारागृहातून बाहेर आणण्यात आलं होतं आणि यावेळी मुंब्रा बायपास जवळ त्यानं पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी जो गोळीबार केला त्यामध्ये अक्षय शिंदे मृत्युमुखी पडलेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे। पोलीस त्याचा मृतदेह घेऊन सध्या कळवा रुग्णालयात पोहोचलेले आहेत। कळवा रुग्णालयामध्ये गेल्या 1.5 ते 2 तासांपासून त्याचा मृतदेह आणून ठेवण्यात आला। आता त्याच्या शवविच्छेदनाला सुरुवात झालेली आहे। तर एक पोलीस अधिकारी देखील जखमी असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी अभिजित यावेळेस आपल्या सोबत आहेत। अभिजित, जे पोलीस अधिकारी जखमी होते ते नेमके कुठे आहेत? त्यांच्यावर देखील कळवा रुग्णालयातच उपचार होत आहेत का? तर आपण बघतोय कळवा रुग्णालयामधली ही दृश्य। यावेळेस पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याकडे। अभिजित, आपण बघतोय की जे पोलीस अधिकारी जखमी होते असं कळतंय, नेमके किती पोलीस अधिकारी जखमी होते आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर नेमके कुठे उपचार होत आहेत त्या संदर्भात काही माहिती? अक्षयनी देखील यावेळी बंदूक हिसकावून गोळी झाडली होती। या प्रकरणात निलेश गोरे नावाचे पोलीस अधिकारी जखमी असल्याची माहिती मिळते। हे जखमी अधिकाऱ्याला देखील या कळवा रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावर देखील या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील आता माहिती मिळते। अगदी, त्यांना नेमक्या किती गोळ्या लागलेल्या आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, या संदर्भात तरी काही माहिती पोलिसांनी किंवा डॉक्टरांनी दिली आहे का? त्यांना 2 गोळ्या लागल्या असल्याची सध्या प्राथमिक माहिती हातात येते। सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय। मात्र अद्याप आपण जर आता या रुग्णालयात पाहिलं तर एकंदरीतच प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे। सर्वत्र सगळ्यांची धावपळ उडालेली आहे। पोलीस या ठिकाणी चौकशी देखील करतात, त्यामुळे एकंदरीतच आतमध्ये कोणाला सोडण्यात येत नाहीये। सध्या पोलिसांनी देखील याबाबत किंवा डॉक्टरांनी देखील याबाबत कोणतीही अधिकृत अशी माहिती सध्या दिलेली नाहीये। अगदी अभिजित, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इतका मोठा एन्काउंटर झालेला आहे, परंतु मग आता या ठिकाणी ज्यावेळेस एन्काउंटर झाला तेच अधिकारी इथे आहेत की आता वरिष्ठ अधिकारी इथे आलेले आहेत का? पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी इथे आलेले आहेत का? जे पथक त्यांना घेऊन चाललं होतं त्या पथकातले काही अधिकारी सध्या या कळवा रुग्णालयात आहेत। त्याचप्रमाणे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच SIDC अधिकारी देखील सध्या या कळवा रुग्णालयात दाखल झालेले आहेत। एकंदरीतच हा जो संपूर्ण ही जी घटना आहे या घटनेमुळे एकच संशय व्यक्त करण्यात येतोय। तसंच विरोधकांकडून देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी सध्या करण्यात येते। बिलकुल अभिजित, थोडं थांबवतोय। पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया की यावेळेस आपण जी ही दृश्य बघता आहात ही दृश्य आहेत कळवा रुग्णालयातली आणि शेजारची जी दृश्य आहेत ती आहेत अक्षय शिंदेच्या मृतदेहाची। हा अक्षय शिंदे जो आहे ज्याचा आज एन्काउंटर झालाय, त्यानं बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केला होता। त्यानंतर तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये होता आणि चार्जशीट देखील नुकतीच दाखल झाली होती आणि या प्रकरणाही सगळा फास्ट ट्रॅक कोर्टात या सगळ्या प्रकरणाचा प्रकरण जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज त्याचा ट्रान्झिट रिमांड असताना त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने त्याच्यावर आरोप केले होते। त्यानंतर हे आरोप केल्यामुळे त्याला ट्रान्झिट रिमांड मिळाला होता आणि त्याला घेऊन जात असताना मुंब्रा बायपास जवळ त्यानं पोलिसांची रिव्हॉल्वर खेचून पोलिसांवर गोळीबार केला असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि या पोलिसांवर केलेल्या गोळीबारामध्ये जे मोरे नावाचे जे API आहेत त्यांच्यावर 2 गोळ्या त्यानं झाडल्या आणि त्यानंतर पोलिसांनी 3 गोळ्या झाडल्या आणि या अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे। त्याला मृतावस्थेतच इथं आणण्यात आलं अशी देखील माहिती समोर आलेली आहे। सध्या त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन सुरू आहे। कळवा रुग्णालयामधली थेट दृश्य आपण बघतोय। इथं जे घडतंय त्याची सगळ्यात आधी अपडेट ही साम टीव्हीच्या प्रेक्षकांना आणि आपण यावेळेस पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, कळवा रुग्णालयामध्ये सध्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन सुरू आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येतो की पोलीस आता या संदर्भात काय नेमका निर्णय घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं।